तर खडूस मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का मी आता कुठे शुभम दादाच्या दुकानामध्ये तर बघू शकता. आणि शुभम दादा, मी गौरव भैया, इकडे काका आणि मोनू भैया होते शुभम दादाचे पप्पा आणि लहाने भाऊ तुम्ही बघू शकता. आणि ही दादांची दुकान आहे 5 मजली. तर आपण दुसऱ्या मजल्यावर आलो आता सध्याला बघू शकता. आणि तर सगळं काही भेटून तुम्हाला स्कूलचं जे लेकरांचं सामान, बाकी बॅग वगैरे सगळ्या म्हणजे पर्स लेडीजचं ते सगळं काही इकडं, मेहंदी हळदीचं जे काही मेकअप असतं ना ते सगळं, म्हणजे तर स्टोर सगळं इकडं, म्हणजे तर असं काहीच नाही जे ह्या दुकानात भेटणार नाही. म्हणजे तर लहान लेकरापासून घेऊन तर म्हाताऱ्या माणसापर्यंत इथं सगळं काही सामान भेटेल माहिती आहे का. आणि एवढी मोठी दुकान आहे ना दादांची, 5 मजली दुकान आहे. आणि जे आत्ता तुम्ही बघताय तिथं जागा सुटलेली लिफ्ट बनवायसाठी. आणि आता आम्हाला दादा दुकान दाखवत होते बघा, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता. आणि इकडे तेलच्या बॉटल्या वगैरे सगळं. आणि पहिले इथं ते राहत होते, पण आता त्यांनी दुसरा बंगला घेतलेला आहे, दुसरीकडे बांधलेला आहे. तर हे पूर्ण 5 ताळेचं त्यांनी दुकान केलं. आणि इकडं पूर्ण जे आपलं, आणि हे कपाट मेन त्यांच्या आजीच्या लग्नातलं, म्हणजे आजोबाचं आणि आजीचं त्यांनी ती निशाणी ठेवलेली आहे आता पण जपून बघा. म्हणजे तर आपण तर ती भांगारात टाकलं असतं. आणि त्यांनी बघा किती जपून ठेवलेलं आहे त्यांच्या जुन्या निशाण्या आजोबाच्या आणि आजीच्या. आणि इकडं सगळं बड्डेचं डेकोरेशन ते सगळं, म्हणजे तर मी तर एवढी चक्क हैराण झाले. एवढं सगळं म्हणजे तर लहान लेकरापासून तर म्हणजे तर कबर में जाने तक के लोगों का सामान है वहाँ तक, मतलब सब कुछ है. आणि आता आपण 3ऱ्या मजल्यावर जात आहे, तुम्ही बघू शकता. तर मी पहिल्या वेळेस दादाच्या घरी गेले होते आणि घर पण एवढं भारी ना दादाचं, जसं की दुकान तुम्ही बघू शकता. आता आपण 3ऱ्या मजल्यावर जात आहे. आणि जाता जाता गौरव भैया मागून मला म्हणतो, ब्लॉकमध्ये पडशील तू, ब्लॉक काढायच्या ह्याच्यामध्ये. तर म्हटलं नाही दादा नाही पडत. तर लाईट टाकली तिथं येऊन. आणि हे टेडी बघा सगळ्यात भारी टेडी. तर तुम्हाला कोणाला आवडतं टेडी कमेंटमध्ये नक्की सांगा. खडूसांनो आवडतं का नाही. दादाने लाईट चालू केली आणि आपण आता दुसरीकडे चाललो होतो बघायला. आणि दादा आपल्याला सगळं दाखवत होते. आणि आम्ही म्हणजे तर दिवसाची गर्दी खूप असते ना तिथं, तर आम्ही रात्री 12ला गेलो होतो. दादाने आम्हाला रात्री 12ला नेलं होतं दुकानावर दुकान दाखवायला, कारण की दिवसा खूप गर्दी असते ना. आणि इकडं सगळ्या फेम वगैरे होत्या. आणि मूर्त्या, शिवाजी महाराजांची मूर्ती, स्वामींची मूर्ती, विठ्ठल रुक्माईंची, एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या ना, खरंच खूपच भारी. आणि दादांची दुकान आहे करमाळा इथे. आणि तुम्ही बघा, मला तर म्हणजे तर एवढ्या भारी भारी मूर्त्या दिसत होत्या तिथं, लय भारी भारी. म्हटलं काय सुंदर सुंदर मूर्त्या, म्हणजे तर कसं बनवणार पण किती भारी बनवतात ना. म्हणजे तर आपल्या तर आपले को कभी आणायचे नाही का. तर दादाला बोलत होते मी, दादा किती सुंदर आहे सगळं. आणि एवढं सगळं असून दादामध्ये थोडा पण ॲटिट्यूड नाही बरं का, एवढं सगळं घरी असून. आणि गौरव दादा म्हणत होते बघा, ज्यांना पण कोणाला घ्यायचं असेल तर करमाळ्याला या, इथं शुभम कात्रेला ह्या इथे. आणि ही बघा जी आपली घडी वगैरे नाही का, खूप छान सगळं काही मिळेल इथे. आणि दादा आपल्याला दुसरीकडे दाखवत होते आता. तर म्हटलं किती आहे दादा, झालं का नाही. तर दादा म्हणले अजून तर खूप सारं राहिलं आहे, हे तर 3रा मजला, अजून 2 मजले राहिले. म्हटलं बाप रे बाप. म्हणजे तर म्हटलं एवढा मोठा ब्लॉक कसा टाकू, आता पळू पळू टाकावं लागेल मला. त्याच्यामुळं मी जे रिअल आवाज आहे तो कट केला आणि आता एडिट करून टाकते आवाज. म्हणलं दादा म्हणत होते JCB, आपल्या शेतात जर काही माती वगैरे उकरायची असेल तर JCB पण आहे. मी म्हटलं नाही बॅट बॉल. बापरे, हे दादा काय लावून आले. म्हटलं काय अटक बिटक देणार होते का काय. नाही पण गेले. मी पण लावलं, पण म्हटलं नको, आपल्याला भारी आपलं चेहराच पहिलेच माकडावा, आणि ते लावून कशाला अजून माकडासारखा करून घ्यायचा नाही का, आपल्याला लावायची गरजच नाही आहे का नाही. बरोबर. आणि सगळं म्हणजे तर सगळे लेकरांचे खेळायच्या वस्तू होते इथं, डॉल वगैरे, झोके बिके. म्हटलं आपलं ते जमाना गेला आता खेळायचा. आता आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. आणि 4थ्या मजल्यावर बघा हे सगळं नाही का असं सामान त्यांनी जे काही स्टोर खराब ठेवलेलं. आणि दादा बोलत होते बायाचं मेकअपचं सामान इथं म्हणे, पोचा आहे ते सगळं नाही का. म्हटलं हा डायपर पण आहे म्हटलं काय बोलू आता नाही का. बरोबर आहे ना. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला, छोटासा म्हणता येणार नाही, खूप मोठासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू.